नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण टाचदुखी, ज्याला कॅल्कॅनियल स्पर असं म्हणतात, या आजाराबद्दल जाणून घेऊया. खूप लोकांना साधारण 35 नंतर कॅल्कॅनियल स्पर म्हणजे टाचदुखीचा त्रास हा जाणवायला लागतो, ज्याला आपण टाचेचं हाड वाढलंय असं कॉमन भाषेमध्ये म्हणतो. हे नॉर्मली वेअर अँड टियर याच्यामुळे होत असतं. तिकडे जो टेंडन अॅकालिस लावलेला असतो टाचेला खाली, तो तिकडनं उखडलेला असतो. म्हणून इकडे पेशंटला सकाळी उठल्यावरती किंवा खूप वेळ बसल्यावरती टाच एकदम जमिनीला टेकवल्यावरती खूप जास्त प्रकारे वेदना होतात आणि थोडंसं चालल्यानंतर वेदना हळूहळू कमी होतात. अशा प्रकारच्या त्रासावरती आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपचार सांगितलेले आहेत. त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे पायामध्ये कायम नरम चप्पल घालूनच सरफेसवर चालणं हे खूप गरजेचं असतं. भलेही तुम्ही घरात चालत असाल तरी सुद्धा पायात नरम चप्पल घालणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमच्या बुटामध्ये एक सिलिकॉन पॅड फॉर कॅल्कॅनियल स्पर मिळतं, ते वापरणं हे ऑलवेज फायद्याचं असतं. तसंच तळपायाला कायम कुठलं तरी वेदनाशामक तेल लावून मालिश करणं दिवसातनं 3 ते 4 वेळा. तसंच पाय हा गरम पाण्यामध्ये बुडवून त्याला शेकत राहणं हे सुद्धा ऍडवायझेबल असतं. हे उपाय तुम्ही घरच्या घरी करून बघू शकता. तरी सुद्धा बरं नाही वाटलं तर आयुर्वेदिक उपचारांसाठी आम्हाला जरूर संपर्क करा. यासाठी भरपूर प्रकारची ओरल औषधं अवेलेबल आहेत. तसंच अग्निकर्म नावाचं पंचकर्माने सुद्धा ह्या प्रकारच्या त्रासामध्ये अगदी लगेच उपशम मिळतो. सो आम्हाला जरूर संपर्क करा. आमचं ठाणे आणि पुणे या ठिकाणी क्लिनिक्स आहेत. श्री आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय. धन्यवाद.